आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे एका नवीन रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी। डोंबिवलीमध्ये नव्याने उघडलेल्या एका रेस्टॉरंटला आज मी व्हिजिट करण्यासाठी आलेली आहे आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे मराठी मेजवानी। पेंढारकर कॉलेजच्या एक्झॅक्टली अपोजिट असलेलं हे मराठी मेजवानी हे रेस्टॉरंट नवीनच ओपन झालेलं आहे। एक महिन्याभरापूर्वीच हे रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे आणि हे रेस्टॉरंट स्पेशालिटी म्हणजे ह्याची जी स्पेशालिटी आहे ती आहे मालवणी रेस्टॉरंट। तुम्हाला असं नावावरनं वाटलं असेल की मराठी मेजवानी म्हणण्यात तुम्हाला असं वाटलं असेल की व्हेज रेस्टॉरंट, तर नाही, मराठी माणसाने चालू केलेलं हे रेस्टॉरंट आहे। सो त्याच्यामुळे त्यांनी मराठी मेजवानी ह्याच्यासाठी, कारण ह्याचं जो मेन्यू कार्ड आहे तेच खूप मोठं आहे। दोन वेगवेगळे ह्याचे मेन्यू कार्ड्स आहेत। इथं तुम्हाला मी आत गेल्यानंतर दाखवेन आणि हे रेस्टॉरंट जे स्पेशल आहे ते यांच्या थाळ्यांसाठी, सो ते आधी मी तुम्हाला दाखवते। तर हे आहे यांचं रेस्टॉरंट मराठी मेजवानी। तर तुम्ही इथे बघू शकता, आतमध्ये आल्यानंतर इथे ह्याने जो बोर्ड लावला आहे त्याच्यावरतीच ह्याने ज्या थाळ्या आहेत त्या इथे अशा कागदाचे जे आकार असतात त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत। बघूनच कोणाला इतकं टेम्पटिंग वाटेल की लगेच इथेच तो बसल्या बसल्या थाळ्यांची ऑर्डर देत। जसं सुरमई आहे, पापलेट आहे, बोंबील आहे, चिकन, कोलंबी, खेकडा आणि व्हेज थाळीसुद्धा। तर चला आपण आत एंटर करूया आणि इकडचा जो परिसर आहे म्हणजे जे रेस्टॉरंट आहे ते बघूया आपण। सो हा यांचा ग्राउंड फ्लोअरचा ॲम्बियन्स आहे आणि इथे तुम्ही जेवणाचा आस्वाद घेत बाहेरचा व्ह्यूसुद्धा पाहू शकता। खूप छान साधं आणि सिंपल असं ह्याने इथे इंटिरियर केलेलं आहे। आणि आता आपण यांच्या जाऊया फर्स्ट फ्लोअरला। तर या बाजूला सुद्धा यांची सिटिंग आहे आणि ह्या बाजूला आहे यांचं किचन। तर मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मराठी मेजवानीचा मेन्यू। तर ह्यांचे दोन प्रकारचे मेन्यू आहेत, म्हणजे जे ह्या मेन्यूमध्ये लिहिलेलं आहे तेच त्याच्यामध्ये आहे, पण काहीतरी वेगळं आहे त्यांच्या या मेन्यू कार्डमध्ये। आधी ह्यांचा जो रेग्युलर मेन्यू आहे तो मी तुम्हाला दाखवते। सो हा अशा पद्धतीत आहे यांचा हा मेन्यू। हे बघा, मराठी मेजवानी आणि पहिल्याच पेजवरती मस्त अशी माशांची चित्र इथे त्यांनी लिहिलेली आहे। वाव, बघितल्यानंतर कधी भूक लागायला लागते। सो यांच्याकडे सूप आहे ज्याच्यामध्ये मटण पाया, चिकन अळणी, तांबडा पांढरा रस्सा, त्याच्यानंतर जे ब्रेवरेजेस आहेत त्याच्यामध्ये सोलकढी आहे, कैरी पन्ह, सुंठ अमृत हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे, पियुष आहे, त्याच्यानंतर लिंबू सरबत, ताक। किड्स मेन्यू सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे। थोडं कमी जे स्पायसी असतं आणि मुलांसाठी थोडंसं वेगळं असे फ्रेंच फ्राईज नॉर्मली आपल्याला माहिती आहे, परंतु यांची जी वेगळा जो प्रकार आहे तो आहे चिकन बटरफ्लाय, प्रॉन्स बटर गार्लिक, खेकडा लॉलीपॉप, फिश फिंगर्स, चिकन फिंगर्स। म्हणजे लहान मुलांसाठी जे कमी स्पायसी जे खाणारे असतात ना, तो त्यांच्यासाठी हा मेन्यू हा सेट केलेला आहे। प्लॅटर्स आहे त्यांच्याकडे ज्याच्यामध्ये व्हेज प्लॅटर्स, फिश प्लॅटर्स, चिकन प्लॅटर्स आहेत। त्याच्यानंतर व्हेज स्टार्टर सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत। कोथिंबीर वडी, अळू वडी, कच्च्या केळ्याचे काप मला फार आवडतात, रवावाले बटाटे, सुरणाचे काप, हे सुद्धा खूप उत्तम। म्हणजे कच्च्या केळ्याचे काप हा जो पर्याय आहे ना, जेव्हा गुरुवार किंवा इतर दिवस असतात ना की ज्या वेळेला आपल्याला नॉनव्हेज खायचे क्रेविंग्स होतात आणि त्यावेळेला असं वाटतं की काहीतरी नॉनव्हेज सारखं हवं असेल ना, तेव्हा हे कच्च्या केळ्याचे काप किंवा रवा बटाटा काप हा उत्तम पर्याय आहे मांसाहारी लोकांसाठी। एक स्टार्टर्स मध्ये यांच्याकडे अंडा पकोडा आहे, ऑमलेट, उकडलेलं अंड। फिश स्टार्टर्स मध्ये यांच्याकडे सुरमई रवा फ्राय, त्याच्यानंतर पापलेट रवा फ्राय, रावस आणि भरलेलं पापलेट, हे सुद्धा बिग आणि स्मॉल अशा दोन साइजेस मध्ये अवेलेबल आहे। कोळंबी आहे, रवा फ्राय, बोंबील, भरलेलं बोंबील, माखले आहेत, त्याच्यानंतर मांदेली रवा फ्राय। ही जी मांदेली जो प्रकार आहे ना खूप कमी ठिकाणी मिळतो। स्क्विड बटर गार्लिक, लॉबस्टर बाईट्स आहेत, प्रॉन्स कोलीवाडा आहे, त्याच्यानंतर मटन चिकन स्टार्टर्स आहेत त्यांच्याकडे। थाळ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे व्हेज थाळ्यापासून, परंतु हा व्हेज थाळीमध्ये यांच्याकडे एक 2 मिनिटं म्हणजे तुम्हाला सांगता सांगता मध्ये मध्ये सोलकढीचं सूप सुद्धा घेत राहील।
थाळ्या आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि त्याच्यामध्ये ह्यांची स्पेशल अशी व्हेजिटेरियन थाळी सुद्धा यांच्याकडे आहे. एक्स्ट्रा मध्ये यांच्याकडे डाळ वाटी, चिकन रस्सा वाटी, जवळा वाटी, सुके बोंबील वाटी आहे. नॉनव्हेज मध्ये यांच्याकडे मेन कोर्स मध्ये यांच्याकडे चिकन मसाला, चिकन मालवणी करी, चिकन कलेजी सुद्धा, मटण मसाला, मटण मालवणी करी अवेलेबल आहे. मराठी कोळंबी मसाला, मसालेदार कोळंबी मसाला, भेजा मसाला, त्याच्यानंतर यांच्याकडे सुके कंदी मसाला, कोलंबी बटाटा सुका हे सुद्धा अवेलेबल आहे. तर कसं मुलं कोलंबी नुसती जर तुम्ही सुकं बनवलं, बटाटा टाकून बनवलेत ना तर ऑसम लागते. त्यांच्याकडे मुशी म्हणजे काही जण याला मोरी सुद्धा म्हणतात, तर ते सुद्धा आहे. बांगड्याचा रस्सा, पापलेटचा रस्सा, लज्जतदार सुरमईचं तिखलं, पापलेटचं तिखलं पण आहे यांच्याकडे. शिंपल्या मसाला, व्हेज मध्ये बरेच सारे प्रकार आहेत, जसं झुणका भाकरी, ठेचा आहे, पिठलं भाकरी, भरीत भाकरी, काळ्या वाटाण्याची उसळ, मालवणीचं अगदी आवडीचं म्हणजे काळ्या वाटाण्याची उसळ, आलू पालक, जे बाकीचे जे प्रकार आहेत म्हणजे चना उसळ वगैरे ते सुद्धा आहे यांच्याकडे. ब्रेड्स मध्ये यांच्याकडे आहे चपाती, मालवणी वडे, आंबोळी. भातात सुद्धा व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये डाळ राईस आहे, अंडा बिर्याणी, चिकन भात, कोळंबी भात, चिकन बिर्याणी, कोलंबी बिर्याणी. माझ्या तोंडाला एवढं मेनूपाट जेव्हा असते ना, माझ्या तोंडाला सुद्धा पाणी सुटत असतं. तंदुरी मेजवानी पण आहे यांच्याकडे, म्हणजे तंदूरमध्ये यांनी सुद्धा आत्ताच हे चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये सी फूड तंदूर आहे, खेकडा आहे, प्रॉन्स आहे, रावस टिक्का वगैरे आहे, चिकन तंदुरी आहे. त्यानंतर व्हेज मध्ये सुद्धा यांच्याकडे तंदुरी बेबीकॉर्न, व्हेज सीख कबाब आहेत. त्यानंतर नॉनव्हेज कबाब मध्ये यांच्याकडे चिकन मलाई कबाब, असे वेगवेगळे प्रकारचे एवढं मोठं मेनू कार्ड आहे मराठी मेजवानीचं. आणि महत्वाची गोष्ट, ह्याच्यापेक्षा जे मला जास्त यांचं जे मेनू कार्ड आवडलं ते म्हणजे हे जे थाळीसाठी हे जे बनवलेलं आहे. जसं तुम्ही हे उघडाल तसं तुम्हाला इथे या थाळ्या दिसतील, हे तुम्ही इथे बघू शकता ह्या थाळ्या. आणि ज्याच्यामध्ये व्हेज थाळी ह्यांची 250 म्हणजे कॉस्टिंग लिहिलेली आहे, आणि त्याच्याच बरोबर त्या थाळीमध्ये काय काय मिळणार आहे ते सुद्धा आहे. जशी आहे व्हेज थाळी, स्पेशल व्हेज थाळी, ज्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे काय काय आहे थाळीमध्ये. एक थाळी आहे आणि विथ कॉस्टिंग दिलेलं आहे. सुरमई थाळी आहे, त्याच्यानंतर यांची जी कॉम्प्लेट थाळी आहे, प्रॉन्स थाळी आहे, त्याच्यानंतर ही रावस थाळी आहे, शिंपल्या थाळी आहे, बोंबील थाळी आहे, चिकन वडे थाळी आहे, मटन वडे थाळी. जसं काय याच्यामध्ये किती वडे येणार आहे ते तुम्हाला कळणार. चटणी, ज्या प्रकारची थाळी असते ना तर ते इथे पूर्ण दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचा थाळीचा हा मेन्यू इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला, आता हा जो थाळीचा मेन्यू आहे तो तुम्हाला दाखवला. आज इकडचे जे ओनर आहेत सो त्या अवेलेबल नाहीये, तर त्याच्या ठिकाणी इकडचे जे रेस्टॉरंट बघतात, इकडचे जे मॅनेजर आहेत, तर आपण आता त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांना विचारूया की यांच्या ज्या स्पेशालिटी आहेत ज्या ते सांगतील ते आपण टेस्ट करू. तर आपल्याबरोबर मराठी मेजवानीचे मॅनेजर आहेत, आज ओनर आलेले नाहीये, तर बाकी माहिती आपण तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे की या रेस्टॉरंटचे ओनर आहेत तर त्यांचं काय नाव आहे. ओके, आणि हे जे रेस्टॉरंट चालू होऊन किती महिने झाले. ओके, म्हणजे अगदी नवीनच आहे हे रेस्टॉरंट. ओके ओके, आणि या रेस्टॉरंटचा एक्झॅक्टली ऍड्रेस आणि टायमिंग काय आहे. हा, आणि ऍड्रेस काय इकडचा. ओके, आणि आपल्या स्पेशालिटी काय आहे त्या रेस्टॉरंटची. स्पेशालिटीमध्ये असं स्पेशल आहे, प्रॉन्स थाळी आहे, चिकन वडे थाळी आहे, त्याच्यानंतर मग सुरमई थाळी आहे. त्याच्यामध्ये जी सुरमईची करी येते, प्रत्येक थाळीची जी करी येते त्याला प्रॉपर ती करी खाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर कोकणची आठवण येते. त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हेज मध्ये काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही कच्च्या घ्यायचे प्रॉपर ट्राय करू शकता. रवा फ्राय क्रिस्पी असतो आणि ते खाल्यानंतर तुम्हाला अगदी एकदम म्हणजे आपण जशी घरी बनवतो ना तशीच चव लागते. आणि ते युनिक डिश आहे तिसऱ्या आणि प्रॉन्स, तिसऱ्या प्रॉन्स मसाला, तिसऱ्या आणि प्रॉन्स एकत्र करून मसाला बनवला कमीत कमी बनवला. म्हणजे थाळ्या मी आता मगाशी जेव्हा आता आली तर त्यावेळेला मी बघितलं तुमचं जे मेनू कार्ड आहे थाळीचं ते समथिंग युनिक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या थाळ्या अशा पूर्ण दिलेल्या आहेत. म्हणजे बरीच लोक तुम्हाला विचारलं असेल ना की अरे आम्हाला आता शिंपल्या थाळी पाहिजे फॉर एक्झाम्पल, मग त्या थाळीमध्ये काय काय येतं. मग तुमच्यासाठी तर अगदी म्हणजे अगदी फ्रीली असं मी सांगा, हे बघा ह्या या गोष्टी याच्यामध्ये येतात. तर खरंच यांचं जे मेनू कार्ड आहे ते खरंच युनिक आहे. आणि ज्या पद्धतीत आज आपल्याला यांनी सांगितलं
की इकडचा जो मेन्यू आहे तो काय काय आहे, म्हणजे स्पेशालिटी काय आहेत आणि आम्ही काय ट्राय केलं पाहिजे हे सुद्धा ह्यांनी आता बोलण्याच्या ओघामध्ये सांगून दिलेलं आहे आपल्याला. सुका भाकरी, पिठला भाकरी, अच्छा, बारीक भाकरी, व्हेज म्हणजे व्हेज लोकांना पण असं नाही की बाबा व्हेजसाठी पण मालवणी. बरेच option. हा, त्याच्यामध्ये मालवणी. non-veg आहे, व्हेज पण भरपूर चांगलं आहे dish. ओके, म्हणजे मालवणी रेस्टॉरंट मध्ये आलेले आहात आणि जर तुम्हाला नॉनव्हेज बरोबर व्हेज सुद्धा खाणारे तुमच्यावर असतील तर पिठलं भाकरी वगैरे जे आहे तर ते तुम्ही ट्राय करू शकता. तर चला आपण आज जाऊया आणि जसं यांनी सांगितलं तर त्या पद्धतीने थाळ्या आणि स्टार्टरची ऑर्डर देऊ. चला. तर ह्या बाजूला आहे यांचं किचन. तर आता आपण यांच्या किचनमध्ये एंटर करते आणि आता लगभग चालू आहे कारण टाईम सुद्धा झालेला आहे. आता 1 वाजलेला आहे आणि खाली जेवणाच्या ऑर्डर घेतलेल्या थाळ्या आहेत त्या चालू आहेत. तर आता आपण बघूया इथे काय काय चाललंय ते. तर हे काय बनवताय पहिला? स्टफ पापलेट. ओके, चलो कर दो स्टार्ट. ये क्या है यहाँ पे इसमें? एक मम्मी है। अच्छा, प्रॉन्स है. हाँ, कर लो चालू. इसको पहले मैरिनेट करेंगे क्या? कितना टाइम? आप आपका काम चालू रखो. हाँ, 2 मिनट। हे काय कोको मागळला होता आणि आल्या लसणाची पेस्ट. आणि हा मसाला तुम्ही इथेच बनवता का? तवा है गरम। इथे बेन मॅरीमध्ये ही बघा मच्छीची आमटी, कोकम वगैरे घातलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला बघा बांगडा आणि कोलंबी असं मिक्स असं फिश ठेवलेलं आहे जे करीमध्ये घालणार आहे. हा आहे जवळा आणि ही आहे चटणी बनवलेली खोबऱ्याची, ओल्या खोबऱ्याची. कांदा लिंबू इथे कापून ठेवलेला आहे आणि ह्या बाजूला बघा ही थंडगार अशी सोलकढी आहे. बघा रंग किती मस्त आलेला आहे. कोकमावर सगळं डिपेंड असतं. तर ह्या बाजूला आहे मटण ग्रेव्ही आणि ह्या बाजूला आहे चिकनची ग्रेव्ही. ही ऑलरेडी ह्यांनी बनवून ठेवलेली आहे, वाटण फक्त ह्याला लावलेलं नाही आहे. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता कच्चे केळ्याचे जे काप आहेत ना ते केलेले आहेत. ज्या दिवशी वाराचा दिवस नसतो सो त्या दिवशी तुम्ही हे नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागतं. ह्याला सर्व मसाले वगैरे लावलेले आहेत आणि जे आगळ आहे ते लावलेलं आहे आणि आता हे फ्राय करतील. तुम्हाला मी दाखवते हे कसे फ्राय करतात ते. तर ह्या बाजूला ह्याला तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये घोळवून हे शॅलो फ्राय केलेले आहेत. खूप सुंदर लागतात, टेस्ट अप्रतिम असते ह्याची. मी कधी कधी घरी बनवते ह्या सर्व गोष्टी आणि अशाच प्रकारे तुम्ही बटाट्याचे कापसुद्धा बनवू शकता. आणि तुम्ही या बाजूला बघू शकता की आपलं जे पापलेट आहे तर ते इथे रवा फ्राय होतं आहे. तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये घोळवून हे आता शॅलो फ्राय केलं जाईल. आयडियल आहे, म्हणजे मला तरी असं वाटलं की साईज आयडियल आहे त्याची. ही बघा. आणि इथे बघा, इथे चिकनची जी ग्रेव्ही आहे, म्हणजे मी इथे चिकन वडे ही ऑर्डर दिलेली आहे. सो तेच बनतं आहे. आणि ह्या बाजूला कोलंबी आणि शिंपल्या आहे, तुम्हाला इथे दिसत असेल या बाजूला. आणि हे बघा इथे आता वाटण लावलेले आहे, जे आपलं कांदा, त्याच्यानंतर ओलं खोबरं, सुकं खोबरं, काळी मिरी वगैरे जे गरम मसाले असतात त्याचं सर्व हे वाटण इथे केलेलं आहे. आणि खूप म्हणजे तिखटपणा जो आहे तो त्याच्यातनंच येतो. आणि इथे तुम्हाला कोलंबीचा भात बनताना दिसत असेल तर ह्यांनी कोलंबी कांद्यामध्ये फ्राय केलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थित तेल आणि बाकी सर्व मसाले घातलेले आहेत ऑलरेडी ह्याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये राईस ॲड केला जाईल. हा बघा, आता इथे राईस ॲड करतायत. हा बॉईल राईस आहे, ऑलरेडी तो बॉईल करून ठेवलेला होता. आणि त्याच्यानंतर हे सर्व याच्यामध्ये मिक्स करून आता हा कोलंबीचा भात, मी कधीच कोलंबी बिर्याणी नाही म्हणत, कोलंबीचा भातच म्हणते, कारण भात आणि बिर्याणी याच्यामध्ये खूप
कोलंबीचा भात आणि बिर्याणीमध्ये खूप फरक असतो. कोलंबी भात हा मालवणी स्टाईल म्हणायला बरं वाटतं. इथे बघा सुरमई इथे चालू आहे, मॅरिनेशन चालू आहे. सुरमई फ्रायची पण मी ऑर्डर दिलेली आहे इथे. आणि या बाजूला सुरमई आपली फ्राय होते. ही पण तांदळाच्या आणि रवा लावून ती फ्राय केली जाते इथे. आणि आता तुम्हाला मी दाखवते एक गोष्ट. इथे आपले वडे बनते. हे जे तुम्हाला मशीन दिसतं आहे ना, हे तुम्हाला कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरात दिसेल ही मशीन. आणि आता बघा हे फ्राय करतील आणि मस्त असा आपला कोंबडी वड्याचा आजचा बेत आहे. आणि इथे वडे फ्राय होत आहेत. सो चला आपण बाहेर आता लोकांशी आता गप्पा मारूयात. आज आम्ही इथे मराठी मेजवानी या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आलो आहोत. इकडे आम्ही आता सगळ्यात प्रथम रवा फ्राय बोंबील ऑर्डर केले होते. तर खूप छान क्रिस्पी असे बोंबील होते. आणि आम्ही आता प्रॉन्स ग्रेव्ही आणि वडे फ्राय केले. त्याची टेस्ट खूप उत्कृष्ट आहे. आणि आम्ही इकडे पॉम्फ्रेट तंदूर ट्राय केलं. ते पण त्याची पण चव छान आहे, माइल्ड आहे. तर इकडे विविध प्रकारच्या थाळ्या पण खूप मी आता पाहिजे. मेनू कार्ड त्यांचं खूपच युनिक आहे. मेनू कार्ड बघितलं तर तोंडाला पाणी सुटतं. आम्ही ट्राय केलं आहे. आपणही मराठी मेजवानीत नक्की या एकदा भेट द्यायला. आम्ही या ठिकाणी पापलेट फ्राय आणि कोलंबी मागवलेली आणि चिकन राईस. तर यांचं खाणं खूप युनिक आणि वेगळ्या पद्धतीने आहे. चिकन बिर्याणीपेक्षा यांचा चिकन राईस खूप वेगळा आणि टेस्टी लागतो. तर इकडचे जे मॅनेजर आहेत सो त्यांच्याशी माझं आत्ताच बोलणं झालं आणि त्यांनी मला काही इकडचे जे स्पेशालिटी आहेत तर ते पदार्थ मला त्यांनी सजेस्ट केले. तर ते पदार्थ मी मागवलेले आहेत आणि त्या पदार्थामध्ये मी 2 जे नॉनव्हेज आणि 1 व्हेज मागवलेलं आहे. परंतु ते व्हेज सुद्धा तुम्हाला नॉनव्हेज सारखंच दिसेल. तर ते काय आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे मी सर्वात प्रथम मागवलेलं आहे हे चिकन बटरफ्लाय आहे. ही यांची स्पेशालिटी आहे. थोडं वेगळं दिसत असेल तुम्हाला तर ते काय आहे ते सांगते. आधी या सर्वांची नावं सांगते. त्यानंतर हे कच्च्या केळ्याचे काप आहेत आणि हे आहे भरलेलं पापलेट, ज्याच्याबरोबर त्यांनी आपल्याला मस्त अशी लाल रंगाची चटणी सुद्धा दिलेली आहे. तर सुरुवात करते मी चिकन बटरफ्लाय पासून. तर इथे तुम्ही बघाल की चिकनचे असे पीस आहेत आणि त्याला जो मला नाही बोलताना सुद्धा तोंडाला पाणी येते. नॉनव्हेज म्हटलं की मी डायहार्ट फॅन आहे नॉनव्हेजची आणि फिश म्हटलं तर बघायलाच नको. पण हे चिकन आहे. तर ह्याच्यामध्ये बटाट्याचं असं पातळ त्यांनी काप केलेला आहे आणि त्याच्यावरती चिकन लावलंय आणि हे किड्स स्पेशालिटी म्हणून यांच्याकडे फेमस आहे. सो आधी सर्वप्रथम इथे जी ही टूथपिक लावली ती मी काढते आणि याच्याबरोबर यांनी जी मला लाल चटणी दिली आहे तर त्याच्याबरोबर डिप करून हा फ्राईड आयटम आहे. आणि मी नक्की तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन आलात ना बघता क्षणी त्यांना ही डिश आवडेल. ती इतकी सुपर्ब आहे. टेस्ट तर मी काय सांगू तुम्हाला. आणि बटाटा हा असा प्रकार आहे की सर्वजण खातात. लहान मुलांना सुद्धा बटाटा हा प्रकार आवडतो. आणि चिकन व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. आणि आता जी नेक्स्ट आहे ते कच्च्या केळ्याचे काप. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की जे नॉनव्हेज खात नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हा चांगला उत्तम स्टार्टर्स मधला पर्याय आहे. परंतु गुरुवार किंवा जे वार असतात ज्या दिवशी आपण नॉनव्हेज खाऊ शकत नाही पण तुम्हाला क्रेविंग्स होते ना नॉनव्हेज खायचे तर त्या टायमाला कच्ची केळी असे मस्त स्लाइस करायचे आणि रवा तांदळाच्या पिठात जसा तिखट आल्या लसणाची पेस्ट हे सर्व लावून तांदळाच्या पिठात जसं आपण मच्छी फ्राय करतो ना तसं मस्तपैकी घोळवून खायचं. सो आता ह्या चटणी बरोबर मी सुद्धा घरी करते कधी कधी. एक नंबर. असेच तुम्ही बटाट्याचे काप सुद्धा बनवू शकता. फक्त जे सुरणाचे जे काप असतात ना ते थोडासा प्रकार वेगळा आहे. तो ह्यांच्याकडे मिळतो इथे. पण मी इथे कच्ची केळी म्हटलं की लगेच कोकण आठवतात. आणि आता ह्यांचं जे भरलेलं पापलेट आहे तर ते तुम्हाला दाखवते. कारण ह्याच्यामध्ये आणि बारीक जी कोलंबी असते ना तर ती ह्याच्यामध्ये स्टफ केलेली आहे. तो या बाजूला बघा. वाव. हे बघा बारीक जी कोलंबी आहे ना ती याच्यात आहे. सो ती पण मी याच्यात थोडीशी घेते इथे. कारण मी फक्त पापलेटचा असा वरचाच भाग काढला. आणि हे असंच खायचं. हा हा.
प्रॉपर ह्यांनी असं जे कोलंबीचा जो मसाला बनवून मग त्याच्यामध्ये व्यवस्थित स्टफ केले आहे आणि तांदूळ आणि रव्याच्या त्याच्यामध्ये मस्त पिठात गोळून मस्त असं फ्राय केलेलं आहे. खूप सुंदर आहे ते स्टार्टर्स. मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की व्हेज मध्ये जर तुम्हाला खायचं असेल तर हे कच्च्या केळ्याचे काप ही डिश मागवायला विसरू नका. आणि हे चिकन बटरफ्लाय लहान मुलांना तर आवडतीलच, मोठ्यांच्या सुद्धा आवडीचे होऊन जातील. ह्याच्या अगोदर मी डिश आय थिंक कुठेतरी अजून एका ठिकाणी खाल्लेली होती, तशीच थोडीफार ही डिश आहे. सो चला आता हे सर्व स्टार्टर संपवते आणि त्यानंतर यांच्या थाळ्या जी यांची स्पेशालिटी आहे तर त्या थाळ्यामध्ये मी काय मागवलेलं आहे ते तुमच्यावर शेअर करते. तर आता माझे स्टार्टर्स झालेले आहेत आणि आलेले आहेत आपल्या थाळ्या, ज्याच्यासाठी हे मराठी मेजवानी रेस्टॉरंटच्यासाठी स्पेशल आहे थाळ्यांसाठी. तर त्या थाळ्या कोणत्या मागवलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवते. तर इथे आहे कोंबडी वडे थाळी, त्याच्यानंतर इथे मी मागवलेली आहे सुरमई थाळी, ह्या बाजूला आहे कोलंबी भात आणि त्याच्याबरोबर यांनी इथे ग्रेव्हीसुद्धा दिलेली आहे. आणि हा एक वेगळ्या गोष्टी आहे, हे फर्स्ट टाईम मी ट्राय करते आहे. कोलंबी आणि याच्यामध्ये शिंपल्या असं मिक्स आहे मसाल्यामध्ये. तर आता टेस्टिंग टाईम आहे, परंतु टेस्ट करायच्या आधी थाळीमध्ये तुम्हाला काय काय येतं ते दाखवते. तर इथे आहेत वडे आहे, त्याच्यानंतर सुकं चिकन आहे, ग्रेव्ही आहे, सोलकढी आहे, चटणी आहे, भात आहे, इथे एक त्यांनी कटलेट दिलं आहे, त्याच्यानंतर कांदा लिंबू आहे. ह्या बाजूला आहे आपली सुरमई थाळी, ज्याच्यामध्ये सुरमई फ्राय आहे, हे जे सुरमईचं तिखलं आहे, सोलकढी आहे, जवळा आहे, सुका जवळा, भात, चटणी, कांदा, टोमॅटो आणि भाकरी आहे. तुम्हाला भाकरी नको असेल तर तुम्ही चपातीसुद्धा मागवू शकता. आणि ह्या बाजूला आपला कोलंबी भात आहे आणि त्याच्याबरोबर ह्यांनी ग्रेव्ही पण दिलेली आहे. आणि जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं तर त्याच्याच पद्धतीत हे कोलंबी आणि शिंपल्या असा मिक्स मसाला त्यांनी इथे दिलेला आहे. हे पण यांच्याकडे एक स्पेशल डिश आहे ही. तर मी आज म्हटलं की आज मला ही सुद्धा टेस्ट करायची आहे. तर आता टेस्ट करते कोंबडी वडे. तर हे आपले वडे आणि त्याच्याबरोबर हे जे सुकं चिकन आहे त्याचं टेस्टिंग. मीडियम स्पायसी डिश आहे, कारण चिकनला जे वाटण लावलेलं आहे जसं माहिती आहे तुम्हाला की ओलं आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे. मीडियम स्पायसी आहे, परंतु इथे आल्यानंतर जर तुम्हाला थोडं स्पायसी जेवण हवं असेल तर तुम्ही तसंही सांगू शकता की तुम्हाला थोडंसं स्पायसी हवं. पण नॉर्मली हे इथे मीडियम स्पायसी येतात असं मला मगाशी कळलंय. तर चिकनचा पीस किती शिजला आहे ते पण पाहावं लागेल ना. मस्त चिकन मसाला आणि हा 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 आणि इथे यांनी ग्रेव्ही पण दिलेली आहे आपल्याला. त्याच्यानंतर सोलकढी आहे, पण सोलकढी भात हे वडे वगैरे सगळं खाऊन झालं की मग खाणार आहे. आणि या बाजूला सुरमई फ्राय. आणि सुरमई तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा थाळीमधली साईज तर एवढी येते, पण जर तुम्हाला जम्बो साईज मध्ये सुद्धा सुरमई हवी असेल तर तुम्ही तशीही मागवू शकता. भाकरी किंवा चपाती तुम्हाला ऑप्शनल आहे. सो आता मच्छी कढी बरोबर मस्त आहे फिश करी. आणि इथे बांगड्याचा पीस आहे. नुसती आता जी कढी आहे ना ती जी मी टेस्ट करते, कारण ती आता जेव्हा मी सुरमई बरोबर झाली तेव्हा मला खूप मस्त वाटली. असं मी नेहमी म्हणते की मालवणी जेवण हे मच्छी कढीवरती डिपेंड असतं, त्याच्या टेस्ट वरती डिपेंड असतं की इथे ऑथेंटिक मालवणी मिळतं की नाही. तर आता जवळ्या बरोबर भाकरी खाते, कारण जवळा भाकरी सुद्धा मला प्रचंड आवडतं. सुका जवळा मस्त असा. सकाळी सकाळी ना कोकणामध्ये जर तुम्ही गेलात ना तर बऱ्याच लोकांच्या घरी तुम्हाला भाकरी आणि जवळा हा नाश्ता सुद्धा मिळेल. भरपूर सारा कांदा, कोकम आणि कोथिंबीर वापरून हा 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 एक नंबर. आता हे आता मी थोडं साईडला ठेवते आणि तुम्हाला आता मी जी स्पेशालिटी आहे कोलंबी आणि शिंपल्या तिसऱ्या काही म्हणू शकता, शिपल्या म्हणू शकता, तिसऱ्या म्हणू शकता, तर ते मी भाकरी बरोबर टेस्ट करणार आहे. आता तिसऱ्या तशाही मला एनी टाइम आवडतात. त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आणि त्याच्याशिवाय जे वाटण आहे जे आपल्या
चिकनसाठी वापरलं जातं तर ते वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे. टोमॅटोमुळे हलकासा गोडीसपणा आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही तसं जेव्हा तुम्ही ऑर्डर देता तेव्हा तुम्ही सांगू शकता की मला थोडंसं तिखट हवं आहे. कारण तुमच्याकडे लहान मुलं सुद्धा असतात, सो त्याच्यामुळे हे कमी प्रमाणात म्हणजे मीडियम मध्ये तिखट बनवतात जेवण. आता ही शिंपली म्हणजे पहिले म्हणजे जी बाहेर येते पण तसंच खायचं असतं असं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं. आणि आता थाळी पण बाजूला ठेवते आणि कोलंबीचा जो भात आहे तो सांगते तुम्हाला कसा आहे याची टेस्ट. आणि याच्याबरोबर ज्यांनी कढी दिली आहे ती कोलंबी मस्त शिजली आहे. एक नंबर. मस्त स्पायसी. बाकी सगळ्या डिश हा मिडियम स्पायसी होत्या पण कोलंबी भात एक नंबर मस्त होतं. आणि मी आता ह्या सर्व ज्या थाळ्या आहेत त्या मला संपवायच्या आहेत कारण त्यांची ही स्पेशालिटी आहे थाळ्या. जेव्हा मी इथे आली तर त्यावेळेला जे थाळ्यांचं जसं मी ते त्यांचं जे मेनू कार्ड आहे ते ओपन केल्या गेल्या मला तोंडाला पाणी सुटलं. खूप सुंदर यांच्या मेनू कार्डवर त्या थाळ्या प्रिंट केलेल्या होत्या ना. असं चला आता इथे मेन कोर्स मध्ये ज्या थाळ्या मागवलेल्या आहेत त्याच्यानंतर जो कोलंबी भात वगैरे मागवलेला आहे तो संपवते. तर आता माझे वडे आणि भाकरी माझं खाऊन झालेलं आहे आणि माझ्याबरोबर जे बाकीचे आलेले आहेत मंडळी सो त्यांचंही झालेलं आहे. आणि आता भात ॲज युजल मालवणी माणूस सोलकढी भात आणि त्याच्याबरोबर हे जे याची जी तुकडी होती ना तर बांगड्याची तर ती मी संपवली. पण खरं सांगू मला ह्यांचं जे सार आहे ना ते खरंच खूप उत्कृष्ट आहे. मी खूप कमी ठिकाणी मच्छीच्या साराचं कौतुक करते पण इकडचं मच्छीचं जे सार आहे ते मला खूप आवडलं कारण याच्यामध्ये जो आंबटपणा आहे ना तो ॲक्च्युली तसाच असला पाहिजे. मच्छीचं जे सार असतं त्याच्यामध्ये काही जण मच्छीची आमटी म्हणतात, मी मात्र सार म्हणते. आणि जशी ही सुरमई पण फ्रेश आहे आणि त्याची तुकडी मी ठेवलेली आहे आता ह्या साराबरोबर खाण्यासाठी म्हणजे भात आणि साराबरोबर. असा आंबटपणा हवा, तिखटपणा पण व्यवस्थित आहे कारण आणि रंगही उत्तम आहे. सो मी तुम्हाला नक्की म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जर इथे आलात ना तर इकडच्या थाळ्या ज्या आहेत ना त्या नक्की टेस्ट करा. आणि इकडची कढी आहे तर ती ऑसम आहे. बांगडा कढी मी जो आज सुरमई थाळी मागवलेली आहे त्याच्यामध्ये माझ्याबरोबर म्हणजे त्याच्यामध्ये होती. जवळासुद्धा खूप छान आहे, फ्रेश वाटलं मला. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं ड्रायनेस असतो जवळ्यामध्ये, सुक्या जवळ्यामध्ये, तर तसा इथे नव्हता. तर अशा पद्धतीतला आजचा हा जो मराठी मेजवानीचा माझा जो ब्लॉग होता डोंबिवलीतला खूप उत्तम जेवण आहे. नवीनच रेस्टॉरंट झालेलं आहे आणि तुम्हाला इथे ॲड्रेससुद्धा दिसत असेल. सो या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.